KNH न्यूज 24. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेवासा तालुक्यात सर्वपक्षीय श्रद्धांजली. नगरपंचायत चौकात शोकसभा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नेवासा शहरातील नगरपंचायत चौक येथे आज शनिवारी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोरे तसेच नेवासा विधानसभा राष्ट्रवादी नेते अब्दुल भैया शेख यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना शिवसेनेचे नेवासा तालुक्यातील आमदार विठ्ठलराव मंघे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राजकारणातील दादा माणूस, वेळेवर सभेला येणारा, शिस्तप्रिय, वक्तशीर आणि निर्भीर असा नेता म्हणजे अजितदादा पवार. शब्दाला जगणारा नेता हरपला ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल भैया शेख म्हणाले, माझ्या जीवनातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याचा आधारवड हरपला आहे. विविध जाती धर्मातील गोरगरीब जनतेची आपुलकीने विचारपूस करून त्यांना पोटाशी लावणारा नेता आज आपल्यातून गेला ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे. शोकसभेदरम्यान दादा परत या, अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भावनिक वातावरणाने दुमदुमून गेला होता. या श्रद्धांजली सभेस माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धाडस सामाजिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश चौगुले, आम आदमी पार्टीचे संजय सुखधान, क्रांतिकारी बाजार समितीचे चेअरमन नंदू पाटील, भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, काँग्रेसचे अंजुम पटेल, राष्ट्रवादीचे बालेंद्र पोद्दार, युवक नेते अभिराज अरगडे, भाजप नगरसेवक महेश लोखंडे, नगरसेवक प्रवीण सरोदे, शिवसेना नगरसेवक अंकुश म्हस्के, बाळासाहेब पवार, इम्रान दारूवाला, बाळासाहेब कोलते, आदिनाथ पटारे, शैलेश पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. KNH 24 साठी गणेश चौगुले, नेवासा.